ऊर्जामंत्री आपले मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये बरंच काही आहे, त्याच्यामुळे ते करू शकतात आणि करण्यासारखं आहे आणि करावंच लागणार आहे. नाहीतर जे बाबांनी मीटर हटाव मोर्चा मुंबईला नेला होता ना, तसं काहीतरी विधानसभेमध्ये तर त्यांनी सांगितलं लोड शेडिंग चालू नाहीये म्हणून. त्यांनी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं. मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडून भारनियमनाच्या नावाखाली सातत्यानं अनियमित आणि खंडित होणारा वीज पुरवठा केला जातोय. त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झालेत. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा रोष वाढत चालला असून तातडीनं यावर उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी काल नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिलंय. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय फटांगरे, अर्चना बालोडे, निखिल पापडेजा, वैष्णव मुर्तळक, सरपंच अमोल गुंजाळ, आनंद वरपे, शेखर सोसे, शीतल उगलमुगले, उज्ज्वला रहाणे, ज्योती पवार, प्रीतम साबळे, डॉक्टर विजय पवार, सागर पावसे, दीपक शिंदे, अनिल घुगे, चंद्रकांत घुगे, निलेश सांगळे, भाऊसाहेब सांगळे, सागर सांगळे, जयप्रकाश मंडलिक, विशाल घुगे, नामदेव सोनवणे, रमेश काकड यांसह अनेकांची हजेरी होती. संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या रोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय. सायंकाळची वेळ ही विद्यार्थ्यांच्या शाळेतून घरी येण्याची असून पावसाळी दिवस असल्यामुळे अंधार लवकर पडतोय. त्यामुळे रस्त्यानं येताना हिंस्र प्राण्यांचा वावर असतो. यातून विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वीज उपलब्ध होत नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यात जाऊन गाई म्हशींचं दूध काढणं आणि त्यांची साफसफाई करणं ही सगळी कामं अंधारात करावी लागतात आणि हे खूप अवघड आहे. या सर्व समस्यांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रशासनानं विद्युत पुरवठा संध्याकाळी खंडित करू नये. खंडित आणि अनियमित वीज पुरवठ्यावर तातडीनं तोडगा काढावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही डॉक्टर जयश्री थोरात यांसह पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता वट्टमवार यांनी हे निवेदन स्वीकारलं आणि तातडीनं उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.